सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक कार्यात अग्रेसर असलेल्या विद्यापीठ चौकातील मातोश्री दुर्गा उत्सव मंडळाचे नाव प्रामुख्याने घेतले जाते। या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने यावर्षी सुद्धा शासनाच्या आदेशाच्या नियमांचे पालन करून 9 दिवस सामाजिक, धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले। यावर्षी तपोवन गेट जवळील विद्यापीठ चौकात सुंदर देखावा तयार करून देवींची स्थापना करण्यात आली। सामाजिक उद्देशही यातून देण्यात आला। 26 ऑक्टोबर सायंकाळी पदाधिकाऱ्यांच्या वतीने मोठा गाजावाजा न करता साध्या पद्धतीने देवीला निरोपही देण्यात आला। त्यापूर्वी तपोवन मधील गरीब नागरिकांना धान्याचे वाटप करून अन्नदान करण्यात आले। यावेळी मंडळाचे पदाधिकारी मोहन क्षीरसागर, माजी नगरसेविका स्वाती निस्ताने, शैलेश डहाके, कैलास गिरोडकर, अंकुश डवरे, प्रवीण अळसपुरे सह शिवसेना पदाधिकारी तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती नाना नागमोते, सुधीर बंड यांनी हजेरी लावून देवीचे पूजन केले। देवीचा जागर करून जयघोष करून देवीचे विसर्जन करण्यात आले। वर्ष 20वे सतत 2001 ते आजपर्यंत, आजच्या दिवसापर्यंत आमचं हे मंडळ मोठ्या उत्साहानं हा उत्सव साजरा करत असतो। चांगल्या प्रकारे सामाजिक कार्यक्रमसुद्धा आम्ही या ठिकाणी साजरे करतो। परंतु आता या कोरोनाच्या महामारीमुळे आणि शासनाचं पालन करून, शासनाच्या नियमांचं पालन करून आम्ही यावर्षी सतत पहिल्या दिवसापासून तर आजपर्यंत परिसरात मच्छर फवारणी, त्याच्यानंतर जे काही रस्त्याला कडेला जे गवत वाढलं होतं त्या गवतांची कापणी आणि आज जे अन्नधान्य जो महाप्रसाद दरवर्षी असतो तो महाप्रसाद न करता आज जे काही गरीब वृद्ध जे आहेत, जो काही गरीब परिवार आहे त्यांना आम्ही अन्नधान्याचं वाटप आजच्या या दिवशी, मातेच्या विसर्जनाच्या दिवशी आम्ही त्यांना आज वाटप केलेलं आहे आणि मन खूप भरभरून येतं। माझी सगळ्यांना इतकीच नम्र विनंती आहे की आमच्या मंडळाचे सर्व पदाधिकारी, शिवसेनेचे, युवा सेनेचे सर्व पदाधिकारी यांचं सतत मंडळाला चांगलं सहकार्य लाभतं आणि यांच्या या सहकार्यामुळेच हे मंडळ आजपर्यंत आज या ठिकाणी उभं झालेलं आहे आणि पुढेही त्यांचे आशीर्वाद आमच्या या मंडळाला सतत लाभेल अशी मी त्यांच्याकडनं आशा करते आणि देवी चरणी प्रार्थना करते। धन्यवाद। विदर्भ न्यूज ब्युरो, अमरावती।